कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका, कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन नाही. संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही, पण संगत संताची करा, कारण कधी देवाची भेट घालून देतील सांगता येत नाही. ज्याला दुःखांची जाणीव असते त्यालाच सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. माणसाची खरी ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कार्यानेच होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार, कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टी कोणाची नाही. चहासोबत खाण्यात येणारे बिस्किटसुद्धा एक शिकवण देऊन जाते. कुणाच्याही बाबतीत जर तुम्ही जास्त खोलवर जाल तर तुटाल. सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं. ज्यांच्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसं वागता यावरून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे ठरतं. व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. आई आणि बायको दोघांची कदर करा, कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणलं आहे आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली आहे. विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. निरपेक्ष प्रेम समजणारं दुसरं मनही भेटावं लागतं. स्वार्थाशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही, हेच दर्शन समाजात सर्वत्र होत असतं. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेतो. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. श्री स्वामी समर्थ.